नमस्कार सर्वांना. तुम्ही जर एम-पी-एस-सीच्या एक्झाम देत असाल, राज्यसेवा किंवा कंबाईंड किंवा इतर सरळ सेवा परीक्षा देत असाल, तर हे करंट अफेअर तुम्ही फॉलो करू शकता. तुमच्या खूप कामात येईल. हे प्रिलिम ओरिएंटेड आहे. पहिला प्रश्न, पेसा महोत्सवासंदर्भात. सध्या पेसा महोत्सव 2025 आयोजित करण्यात आलं होतं. हे कुठे आयोजित करण्यात आलं होतं? विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशमध्ये. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पेसा महोत्सव कुठं? विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. आणि पेसा दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो? 24 डिसेंबर. एकूण पेसा अंतर्गत किती राज्य आहे? 10 राज्य. ठीक आहे. या पेसा महोत्सवामध्ये पेसा पोर्टल आणि पेसा इंडिकेटर सुद्धा लॉन्च करण्यात आले होते 10 स्टेटसाठी. आणि त्याचप्रमाणे जे ग्रामसभा होते आपली ते स्पेशल ग्रामसभा या 10 राज्यांसाठी सायमल्टेनियसली त्यांनी ऑर्गनाईज केली होती. दुसरा टॉपिक बघूया. सुजलाम भारत ॲप. सुजलाम भारत ॲप हे कोणत्या मिनिस्ट्रीने लॉन्च केलं आहे? हे लॉन्च केलं आहे मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती. कोणती आहे? मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती. आणि या अंतर्गत त्यांनी प्रत्येक गावाला एक युनिक डिजिटल आयडेंटिटी दिली आहे. कोणती? युनिक डिजिटल आयडेंटिटी. प्रश्न असा येऊ शकतो की मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीने कोणते ॲप लॉन्च केले? सुजलाम भारत ॲप. पुढे चलूया. ऑपरेशन सागर बंधू हा प्रोबेबल क्वेश्चन येऊ शकतो. ऑपरेशन सागर बंधू हे डिझास्टर रिलीफ मिशन आहे किंवा डिझास्टर रिलीफ मिशन होतं ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर. ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं लॉन्च केलं होतं नोव्हेंबर 2025ला. कोणत्या देशाला असिस्ट करण्यासाठी? श्रीलंका. श्रीलंका. आणि कशासाठी होतं हे नेमकं? तिथे सायक्लोन दितवा आला होता म्हणून, आणि फ्लड आणि लँडस्लाईडची घटना घडली होती. पुढे चलूया. जागतिक स्क्वॅश स्पर्धा 2025. जागतिक स्क्वॅश स्पर्धा 2025 मध्ये भारतानं पहिला नंबर आणला होता. सोप्या शब्दात लक्षात ठेवायचं. आणि ही एक हिस्ट्री होती. इथे तुम्ही लक्ष देऊ शकता. 4 लोक आहेत. तुम्हाला प्रश्न असे येऊ शकते की कोण कोण यामध्ये इन्व्हॉल्व होते, कोण कोण नाही. तुम्ही बघू शकता. पहिला आहे अनाहत सिंग, ज्योत्स्ना चिनप्पा, अभय सिंग आणि वेलावन सेंथिकुमारन यांनी हे कॉम्पिटिशन जिंकली होती. कुठे झाली होती ही कॉम्पिटिशन? स्क्वॅश चेन्नईला. कुठे झाली होती? चेन्नईला. आणि कोणाला हरवलं होतं? हाँगकाँगला. पुढे चलूया. खेलो इंडिया ट्रायबल गेम. भारतात सर्वात पहिल्यांदा ट्रायबल गेम झाले आहे खेलो इंडियाच्या अंतर्गत. हे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत होते? म्हणजे 14 फेब्रुवारीपासून सुरू होते. हे इम्पॉर्टंट नाही आहे, कुठे होते हे इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्ही इमेज बघू शकता. छत्तीसगडमध्ये होते. कुठे? छत्तीसगडमध्ये. आणि हा आहे मस्कॉट. मस्कॉट म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह होते कोणत्याही गेम असला त्यासाठी. याचं नाव आहे मोरवीर. काय नाव आहे? मोरवीर. डायरेक्ट येऊ शकते. 2 प्रश्न येऊ शकतात. स्टेटमेंट बेस की खेलो इंडिया पहिला ट्रायबल गेम्स कुठं झाला आणि त्याचा मॅस्कॉट काय होतं? मोरवीर. पुढे चलूया. नोबेल पुरस्कार 2025. यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट नोबेल पुरस्कार सध्याच्या कंडिशनला आहे पीसचा पुरस्कार. नोबेल पीस पुरस्कार. हा कोणाला भेटला? व्हेनेझुएलाच्या अपोजिशन लीडर होत्या, म्हणजे आहे, हे तुम्ही नाव वाचू शकता, त्यांना मिळालं आहे. एक स्त्री होती, लक्षात ठेवा. पुढे चलूया. शुभांशु शुक्ला नाव खूप तुम्ही ऐकलं आहे. त्याबद्दल हे कोण होते? हे एक ॲस्ट्रॉनॉट आहे. त्यांनी एक हिस्ट्री बनवली. कोणती? फर्स्ट एव्हर इंडियन टू सेट फूट ऑन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. पहिला माणूस आहे भारतीय किंवा पहिला ॲस्ट्रॉनॉट आहे ज्यांनी पाऊल ठेवलं आहे ISS वर. मिशन कोणतं होतं? एक्झियम 4 मिशन. आणि ग्रुप कॅप्टन शुक्ला इज ओनली द सेकंड टू हॅव गॉन टू द स्पेस. पहिले कोण होते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकाल का? त्यानंतर 41 वर्षानंतर पहिले कॉस्मोनॉट्स कोण होते? राकेश शर्मा. यानंतर यांनी स्पेसमध्ये मजल घातली, पुढे मजल मारली. एक्सपोर अ कमर्शियल फ्लाईट ऑपरेटेड बाय ह्युस्टन बेस. आता एक प्रायव्हेट कंपनी आहे एक्झियम स्पेस. ती कुठली आहे? ह्युस्टनची. आलं लक्षात? पुढे चलूया. आता यामध्ये 4 मेंबर सहभागी होते. पेगी विटसन कमांडर होते त्या. त्यानंतर पोलंडचे स्लोवान्स, हे तुम्ही वाचू शकता. आणि हंगेरीचा मेन. आला तर क्वेश्चन पेगी विटसनवर येऊ शकतो आणि शुभांशु शुक्लावर. पुढे चलूया.
भारतातील पहिली AI युनिव्हर्सिटी कुठे स्थापन झाली? हे तुम्ही बघू शकता. हे युनिव्हर्सिटी कॉम्प्लेक्स आहे. हे आपल्या कर्जत, मुंबई, महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली आणि ही जगातली तिसरी युनिव्हर्सिटी होती. आणि विशेष म्हणजे युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी म्हणून याचं नाव आहे. हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, गव्हर्नमेंटची नाही. ठीक आहे, गव्हर्नमेंटचं आलं की कोण स्थापन करणार आहे, तर आंध्र प्रदेश करणार आहे. कोणतं? आंध्र प्रदेश, आणि तेही अमरावतीत. आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता का की जगातील सर्वात पहिली AI युनिव्हर्सिटी कुठे स्थापन झाली आणि कोणती होती? ट्राय करा. शेवटचं बघूया. हायली गुब्बी व्होल्कॅनो, खूप न्यूजमध्ये होतं हे. आता हे काय आहे? हे व्होल्कॅनो आहे, प्लेस आहे त्याचा इथिओपिया. नाव लक्षात ठेवा, इथिओपियाचा हायली गुब्बी व्होल्कॅनो. आणि हे कोणत्या प्रकारचं व्होल्कॅनो आहे? शील्ड व्होल्कॅनो. आता शील्ड व्होल्कॅनोमध्ये काय होते? लो विस्कोसिटी लावा फ्लो होते, म्हणजे एकदम संथ गतीने. पुढे तुम्ही हे बघू शकता. हे डायव्हर्जंट बाउंड्रीवर आहे आफ्रिकन आणि अरेबियन प्लेटच्या. आणि कुठं सिच्युएटेड आहे? दनाखिल डिप्रेशन, ईस्टर्न इथिओपिया साईडला 15 किलोमीटर आहे अर्टायलो व्होल्कॅनोपासून. आलं लक्षात? हे इम्पॉर्टंट याच्यासाठी होतं की जवळजवळ हे 12,000 वर्षानंतर पहिल्यांदा हा एक डॉर्मंट मानला जायचा, त्याचा स्फोट झाला आणि स्फोट 14 किलोमीटर एवढ्या वर गेला होता. आणि त्याचे जे ॲशेस म्हणतात ते भारताच्या गुजरात किनाऱ्यावर सुद्धा आले होते. अशा प्रकारे आपण रॅपिड सेक्शनमध्ये 10 ते 12 MCQs बघितले. अशाच प्रकारे जर तुम्हाला MCQs बघायचे असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.